पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जैसे सर्पत्वा का दोरा, दोरुच की मूळ धनुर्धरा, तैसा अज्ञानाचिया संसारा मियाच सिद्धू। 431वी ओवी। चालू विषयामध्ये जे काही आहे म्हणजे ज्ञान असो, ज्ञानाचं अंतःकरण ज्ञान परिपूर्णता ज्याच्या ठिकाणी झालेली आहे, किंवा अज्ञानीच आहे, अजून अज्ञानानेच व्यवहार करतो, या दोन्हीलाही कारण मीच आहे हे सांगण्यासाठी आता दृष्टांत घेतला की जसं दोरीवर सर्प दिसतो आणि त्यामुळं हा साप आहे असा काय अध्यास होतो, दोरीच नसती तर सर्प कसा दिसला असता। म्हणून त्याला जसं दोरीच मूळ आहे तसंच या ठिकाणी काय आहे की ज्ञान आणि अज्ञान दोन्ही जे काही भूमिका आहेत त्याच्यासाठी मीच त्याचा अधिष्ठान आहे। म्हणून जैसा असे तैसिया माते नेनोनी धनंजया, वेदू जाणो गेला तव तया झालिया शाखा। आता काय आहे, मला ओळखण्यासाठी, मला जाणण्यासाठी हा वेद जसं पुढं गेला, पण त्याच्या ठिकाणी काय आहे की परिपूर्णतेनं मला जाणता आलं नाही। मग मला नेणोनी धनंजया, मला न जाणता आल्यामुळं हा जो काही वेद आहे त्या वेदाच्या ठिकाणी भेद झाले किंवा शाखा झाल्या, वेगवेगळे वेद निर्माण झाले। तरी तिही शाखा भेदी मीच जाणीजे त्रिशुद्धी, जैसा पूर्वापार नदी समुद्र चिठ्ठी। आता त्या वेदाच्या ठिकाणी जे काही भाग पडले त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे जे भाग पडले, आणि त्यालासुद्धा मीच कारण आहे। कारण जसं समजत गेलं, ज्या प्रकाराने समजत गेलं ते त्या वेदानं आपल्या ठिकाणी म्हणजे त्या शाखेमध्ये मांडण्या केल्या। या सगळ्याचं मुख्य मीच आहे। जसं नदी पूर्वेकडून वाहत आली काय, पश्चिमेकडून वाहत आली काय, दोन्ही झाल्या तरी समुद्रालाच मिळणार आहेत। त्यांचं जे काही अंतिम साध्य ते समुद्रच आहे। मग त्याच्यामध्ये पूर्व वाहिनी असो किंवा पश्चिम वाहिनी असो, तिच्या ठिकाणी काय आहे की समुद्र हेच प्राप्तीचं ठिकाण आहे तिचं, आणि तिथंच जाऊन ते मिळते। आणि महासिद्धांतापासी श्रुतिहारपती शब्देसी, जैसिया सगंध आकाशी वातलहरी। आता त्याचप्रमाणे जे काही असतील सांगितलेले सगळे, त्यात काही लघुसिद्धांत आहेत, पण काही सिद्धांत त्याला महासिद्धांत म्हणायचा। मग त्या महासिद्धांतामध्ये एकच ब्रह्म आहे, दुसरं काही नाही। एकमेवाद्वितीयम ब्रह्म, अद्वितीयम ब्रह्म, हेच त्या महासिद्धांतात सांगायचं आहे। असा जो असणारा महासिद्धांत आहे तो एकदा प्रकट केला आणि त्या ब्रह्माचं एकच पण जाणवलं की ती जी काही बोलणारी श्रुती तिथंच संपून जाते। कारण त्या ब्रह्माचं एकत्व झाल्यानंतर एकच आहे ब्रह्म म्हणल्यावर श्रुती वेगळी कशी राहिली, आणि ती वेगळी राहून बोलल कशी, म्हणून त्याच ठिकाणी ती एक रूप झाली। जसं काय आहे की वारा सुटतो आणि वाऱ्यामध्ये
काय असेल ते फुलाच्या ह्याच्यावरून, झाडावरून म्हणा, फुलाच्या ताटव्यावरून म्हणा, सुगंध बाहेर पडतो. पण वारा आकाशात एकरूप झाला की सुगंधही त्या ठिकाणी एकरूप होतो. तैसे समस्तही श्रुती जात, ठाके लाजिले ऐसे निवांत, ते मीच करी यथावत प्रकटोनिया. आता जेव्हा जेव्हा श्रुतीनं मला जाणण्याचा प्रयत्न केला आणि जाणणं कठीण आहे असं दिसून आल्यानंतर त्यांच्या ठिकाणी काय झालं, तो ओशाळवानं झालं. काय करावं आपल्याला नाही कळत असं वाटू लागलं. मग त्या श्रुतीला आधार देणारा मीच, तिच्या ठिकाणी तिला पुन्हा प्रकट करायचं काम मीच केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळंच आहेत. ते निज ज्ञानही चोख जाणता मीची. तेव्हा असं जे काही ज्ञान आहे की ज्या ज्ञानानं हा जो काही परमात्मा आहे तो जाणला जातो, मग हे श्रुतीच्या ठिकाणी मीच प्रकट केलेलं आहे. पाठी श्रुतीसकट अशेख, जग हरपे तेथ निशेष, ते निजज्ञानही चोख जाणता मीची. आता ह्याच्यामध्ये ते सांगितलं आहे की जशी श्रुती आहे आणि ते सगळं काही असेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत करत मग तिने दाखवलेलं हे जगत आहे. ते जगतासह आता काही नाही, कारण एकच ब्रह्म आहे म्हणल्यानंतर श्रुती जगतासह त्या ठिकाणी हरपून जाते. त्या ठिकाणी काही, कारण दुसरं काही राहिलंच नाही ना. असं जे काही नाही नाही सांगणारं, काही नसून एकच ब्रह्म आहे, त्याला निज ज्ञान म्हटलेलं आहे. आणि हेच खरं ज्ञान आहे, हे शुद्ध ज्ञान आहे. तेव्हा हे निजज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर निजवृत्ती तयार करावं लागते. तिच्या ठिकाणी दुसरं काही नाही. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. मग सगळं तुटल्याशिवाय निजवृत्ती होत नाही. आणि निजवृत्ती झाली म्हणजे ती चोख झाली, मग मला जाणता येते. तैसे निदेलिया जाणीजे, तैसे निदेलिया जागीजे, तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे, परी एकत्वही देखो पाविजे आपुलेची. अशा तऱ्हेनं जसा मनुष्य झोपलेला आहे आणि तो काय बडबडत असेल म्हणा, काहीतरी त्याचं चाललं आहे, तर त्याला जागं केलं. जागं केलं म्हणजे जे काही स्वप्नातलं आहे त्याचं पाहणं, त्या पाहण्याच्या स्वप्नातून काय त्याला दुःख होते का सुख होते हे जे काय असेल ते, तो जागा झाल्यावर त्याला ते स्वप्नच पुढं उरलं नाही. म्हणजे एकत्व, मीच एक आहे. माझ्या पुढे हे जे काही स्वप्न म्हणून प्रसंग आला होता तो काही नाही हे त्याच्या लक्षात येऊन तो जो काय आहे परी एकत्वही देखो पाविजे आपुलेची, मीच एकटा आहे हे त्याच्या ठिकाणी जाणवलं जातं. तो त्यालाच पाहत असतो. तेणे तैसे आपुले अद्वयपण, मी जाणतसे दुजे नवीन, तयाही बोधा कारण जाणता मीची. एकंदरीत हे सगळं जे काही माझं स्वरूप आहे ते कसं आहे तर अद्वय. आणि अद्वय म्हणजे दुसरं काहीच नाही. मग त्या ठिकाणी मी कोण आहे हे माझं मला दुसरं न करता मी जाणत असतो. जसा एखादा माणूस आहे, त्याला कोणी बोलत नसल, कोणी त्याला हाक मारली नाही, तो घरातच एकटा बसला आहे, मग त्याची त्याला मी आहे ह्याची जाणीव असतीच की. त्याला काय कोणी सांगावं लागतं का तुम्ही आहे तो म्हणून. मग त्याची त्याच्या ठिकाणी मी आहे ही जी जाणीव आहे, तसं भगवंताच्या ठिकाणी दुजे नवीन मी जाणत असे. माझ्या ठिकाणी ते जाणपण आहे आणि हाच माझा काय मी आहे याचा मला बोध आहे. तयाही बोधा कारण जाणता मीची. तेव्हा मग मी आहे हे जे काही बोध आहे हे तरी कोणी जाणून दिला ते माझ्यामुळंच आहे. मग आगी लागलिया कापुरा, ना काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही वीरा जया परी. आता ज्याप्रमाणे कापूर
आणि अग्नीची संगती झाली की मग तिथं काय आहे की तिथं कुठली काजळी नसती आणि कापूर जळून गेला की पुन्हा अग्नी त्या ठिकाणी उरत नाही. म्हणजे सगळं कसं एकच होतं. उरणे नाही वीरा, हे अर्जुना, तिथं जसं काही उरत नाही. म्हणजे कापूर आणि अग्नी ह्यांची संगती झाली की सगळं संपलं. मग तेवी समूळ अविद्या खाय, ते ज्ञानही जई बुडवून जाय, तरी जे नाही कीर नोहे आणि नस आहे असणेही. आता जर त्या ठिकाणी काय आहे की जे काही आहे ते समजून यायला कठीण चाललं होतं, त्याचं कारण अविद्या होती. ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानानं आपल्या स्वरूपाची जाणीव व्हायला वेळ आली आणि आता त्या अज्ञानाला त्या ज्ञानानं बाजूला काढलं. मग काय होतं, ज्ञान आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातं आणि स्वरूपाची भेट झाली की स्वतःही त्या ठिकाणी एकरूप होतं. आता तिथं पाहायला गेलं तर ज्ञान नाही आणि अनुभवाला काय आलं हे सांगता येत नाही, कारण परमात्मा निराकारी, त्याच्या ठिकाणी कुठलाच आकार नाही. मग तिथं काय पाहिलं हे सांगता येत नाही आणि काही नाही असंही म्हणता येत नाही. म्हणजे ते जे काही जाणीवेत अनुभवाला येत असतो तो अनुभव आहेच ना. इथं काही नाही म्हणावं तर अनुभवाला येते आणि आहे आहे म्हणावं तर काय सांगायचं कठीण आहे. पै विश्व घेऊन गेला मागेसी, तया चोरा ते कवण के गिवसी, जे कोणी एकी दशा ऐसी शुद्ध ते मी. आता त्याला एक उदाहरण दिलं आहे की कोण एक चोर आहे आणि त्याने चोराने वस्तू घेतली उचलून. आता तो चोर शोधायचं झालं तर माग काढावा लागतो का नाही, पण ह्याने मागासह ते विश्वच सगळं उचलून नेलं त्या चोराने. आता काय शोधावं, म्हणजे चोर जिथं शोधायला जायचं ते विश्व आणि त्याच्यावरचा माग हे सगळंच त्याने घेऊन गेल्यावर मग काय शोधावं. तसं आता हे झालं उदाहरण. ह्या उदाहरणानं समर्पक सिद्धांत कळतोच असं नाही, पण तरी पण असं सांगितलं की मी जिथं गेला असता माझं जे अनुभव येतोय तो इतका शुद्ध आहे की त्या शुद्धामध्ये मी कसा मिळालो, कसं तिथं प्राप्त होता आलं, काय काय त्याच्यात ह्याची काही जाणीव नसते. तो तिथं काय झालेलं आहे की जसा साधक साधनेनं साध्यापर्यंत गेला की साधक आणि साध्य दोन्ही एक होतं. मग साधन कुठं राहिलं आणि साधकही कुठं राहिला, म्हणजे तिथं त्रिपुटीच संपते. तसं ती एक दशा आहे आणि ती दशा शुद्ध असा अनुभव आहे. तिथं दुसरं काही पाहायला नाही, जाणायला नाही, काही नाही, एकरूपता तिथं झालेली आहे. ऐसे जडा जड व्याप्ती, रूप करिता कैवल्यपती, ठी केली निरूपहिती आपुला रूपी. अशा तऱ्हेनं हे जे आत्तापर्यंत जगत जे काही जड स्वरूपाचं आहे आणि जे जे सजीव आहे ते अजड आहे, या सगळ्याच्या ठिकाणी मी आहे हे अगोदर काय केलं, अगोदरच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की जसं सूर्यामध्ये आहे, अग्नीमध्ये आहे, चंद्रामध्ये आहे आणि मग सगळ्या प्राणीमात्राच्या ठिकाणी मी वैश्वानर म्हणून आहे. हे सगळीकडं इतकं सगळं आपलं रूप त्या ठिकाणी दाखवलं आणि आता अनुभवाला आल्यानंतर मी काहीच नाही, निरूपहित. उपाधीच्या आत सापडतं त्याला उपहित म्हणायचं, पण उपाधीच उरली नाही म्हणून निरूपहित. मग माझं जे निरूपहित स्वरूप आहे ते इथं सांगितलं. म्हणजे तेव्हापासून ज्या काही मागच्या 6व्या श्लोकापासून जी सुरुवात, 8व्या श्लोकापासून जी सुरुवात झाली होती ती इथं येऊन त्याचा समारोप केलेला आहे. आता त्या विषयाचा उपसंहार इथं झालेला आहे की मी कसा आहे, मी कसा सगळ्यांच्या उपयोगी पडतो, मी काय काय सगळ्यासाठी करतो, हे जसं दाखवत आले
तेव्हा इथं जेव्हा श्रुतीही जशी विलीन होते तसं ज्ञानही विलीन होतं आणि हे ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मग माझ्याशी एकरूपता येते. पण हे सगळं सहज होतं असं नाही, त्याला श्रीगुरूची गरज असते. श्रीगुरू याच ठिकाणी आपल्या जे काय आहे ते नेऊन पोचवण्याकरता त्या साधकाजवळ गुरुमंत्र दिलेला असतो. त्या महावाक्याच्या आधारानं परमात्म्यापर्यंत जायचं आहे. आता परमात्मा एकदा अनुभवाला आला म्हणजे मग तो कसा निरूपहित आहे हे आलंच. मागच्या 2-3 ओव्यात आता सांगितलंच आहे की ती स्थिती त्याला प्राप्त होते. हे आत्तापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यामध्ये इथपर्यंत सांगितलं. तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी. आता हे जे काय आत्तापर्यंत सांगितलेलं आहे, भगवंताच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्याचं नाव बोध. आता जे काय भगवंताचं स्वरूप आहे इथं ते भगवान श्रीकृष्ण नसून सद्गुरू म्हणून आहे. अर्जुनाच्या दृष्टीने सद्गुरू आहेत आणि अर्जुन तिथं शिष्य या भावनेनं बसलेला आहे. या दोघाचा आत्ताचा संबंध गुरु शिष्य संबंध आहे. म्हणून श्रीगुरू शिष्याला बोध करत असतात. तो बोध जो काही आहे तो परमात्म्याचा सर्वव्यापकतेचा आणि आपल्या ठिकाणी अनुभवात विलीन होत असताना अनुभविता त्या अनुभवाच्या ठिकाणी एकरूप होतो. हे जी स्थिती त्याच्या ठिकाणी दाखवली, हे ऐकलेलं अर्जुनाच्या ठिकाणी जसं न तसं उमटलं. एवढा तेवढा सुद्धा बोध बाजूला गेलेला नाही सगळा. कारण उदाहरण दिलं की जसा आकाशामध्ये चंद्र आहे आणि चंद्राचा उदय झाला तर खाली असलेला जो क्षीरसागर आहे त्या क्षीरसागराच्या ठिकाणी चंद्र उगवलेला दिसतो. कारण तिकडं बिंब दिसल्याबरोबर इकडं त्याचं प्रतिबिंब दिसू लागतं. का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदतसे बोधू. आता दुसरं एक उदाहरण काढलं समजून द्यायला. किती विलक्षण अशा तऱ्हेची आणि जे काही आपल्याला सुचणार सुद्धा नाहीत अशी उदाहरणं माऊलीने काढलेली आहेत. त्याने असं सांगितलं की एका भिंतीवर चित्र काढलं आणि तिच्यासमोरची दुसरी भिंत स्वच्छ घासून केली, चकचकीत. आता त्या भिंतीवर चित्र आहे पण ह्या भिंतीवरही दिसायला लागलं. कारण ती जी भिंत आहे ती प्रतिबिंब उमटणे इतकी चकचकीत झाली. तिचा जो गुळगुळीतपणा आहे त्याच्यावर हे चित्र उमटू लागलं. त्याच्यामुळं या असलेल्या भिंतीला आता दुसरी भिंत म्हणजे प्रतिभिंत आणि चौकटे स्वच्छ भिंतीच्या ठिकाणी हे समोरचं चित्र जसं उमटतं. हे उदाहरण का दिलं तर भगवंताच्या अंतःकरणातलं अर्जुनाच्या अंतःकरणात आता जसं न तसं उमटलेलं आहे. तरी बाप वस्तू स्वभावो फावे तव तव गोडिये थावो म्हणून अनुभव्यांचा रावो अर्जुन म्हणे. आता एकंदरीत काय आहे की तो जो अनुभव आहे तो अनुभव प्राप्त झाला म्हणजे गप्प बसवत नाही. तुकोबारा एक अभंगामध्ये चरण देतात की गोड लागे परी सांगताची नये बैसे मिटी सये आवडीची. हे काय आहे की गोड लागतंय पण काय झालं काय गोड होतं हे वर्णन करता येत नाही तसं आहे. पण आता अर्जुनाच्या ठिकाणी त्याच्यानंतर जर काय भाव आहे ते सांगितलं की भगवंता तू ज्या वस्तूबद्दल सांगितलं, ज्या परमात्म्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं ना ते त्या वस्तूचं वस्तू सामर्थ्य आहे. ती वस्तू एकदा का आपलेसं करून घेतली की त्या वस्तूच्या ठिकाणी जे जे काय असेल त्याची गोडी लागते. मग जितकं जितकं जवळ चालला तितकी तितकी त्याची गोडी वाटायला लागली. त्याच्यामुळं फावे तव तव गोडी येत हावो. जितके आपल्याला त्या परमात्मा वस्तूची जवळीक होते तितकं तितकं ते गोड लागायला लागतं.
आणि जेवढं गोड लागलं तेवढं अनुभवच घ्यावं वाटतो, त्या अनुभवातनं बाहेर निघायला नको वाटतं. हे सगळे म्हणजे कित्येक झालं. जसं मुकुंदराज स्वामी म्हणून एक होते आणि त्यांनी जयतपाल राजाला हे आत्मसुख उदयाला आणून दिलं. 7 दिवसानं त्यांना त्या घोड्यावरून खाली उतरवलं. त्यावेळेस तो राजा मुकुंदराजाला म्हणतो की अहो, काही वेळच मी त्या सुखात होतो, कशाला मला त्यातून काढलं. मग लोकाला वाटलं आता काय म्हणावं, हा राजा 7 दिवस झाले या स्थितीत आणि काही वेळ काही क्षणच म्हणतो. म्हणजे कितीही अनुभवलं तरी ते थोड्या वेळाचं आहे असं वाटायला लागतं. याचं कारण आहे की आत्मसुखाच्या ठिकाणी मायेचा संबंध नाही आणि मायेजवळ काय आहे, स्थिती म्हणजे स्थळ आणि वेळ. मी कुठं आहे आणि किती वेळ बसलो. आपल्याला कसं कुठं ध्यानाला बसलो ते लक्षात राहतं आणि किती वेळ झाला, ते झाला असेल वेळ. या दोन्ही गोष्टी लक्षात राहिल्या की आपलं ध्यान बाहेरच आहे अजून. आणि ज्यावेळेस एकरूपता निर्माण होते तेव्हा दोन्ही लक्षात नसतं. आता कुठं बसलो ते विसरलं आणि किती वेळ बसलो ते विसरलं. उलट पुन्हा पाहिलं तर अरे म्हणले तास झाला की, आपल्याला तर लक्षातही नाही आलं. तसा हा जो काही आहे तो अनुभव आला, म्हणजे त्या अनुभवे आला त्या गोडीनं आता किती वेळ ह्यातला अनुभव घ्यावा, काय आहे काही नाही, तो त्या अनुभवामध्ये रंगून गेलेला असतो. जी व्यापकपण बोलता निरुपाधिक ते जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवो. एकंदरीत एवढं सगळं सांगत असताना आपलं व्यापकपण सांगितलं. आता व्यापकात कुठं कुठं आला, जसं बाहेर सगळीकडे व्यापलाय तसं जो साधक त्या परमात्म्याचा अनुभव घ्यायला जातो त्याच्याजवळ आहे ना. ही व्यापकता सगळीकडं आहे आणि तिथं एकदा का अनुभवात गेला की उपाधीचा निराश होतो. म्हणून मग निरुपाधिक, आता तिथं उपाधी नाही असं जे निरुपाधिक स्थान आहे त्या स्थानापर्यंत हे सगळं भगवंतानी आत्तापर्यंत समजून दिलेलं आहे. ते एक वेळ अव्यंग वाणे की जे का मज सांगणे, तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. एकंदरीत आता जे काही वर सांगितलं की जसा अनुभव आला म्हणजे त्या अनुभवात तो रंगून जातो हे अर्जुन सांगतात. आता हे अर्जुन म्हणतात की तुम्ही जे काही आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित सांगितलं हे तर मला आता कळालंच आहे, पण ज्या निरुपाधिकबद्दल आत्ता तुम्ही बोलला तेच आणखी एकदा मला ऐकायचं आहे. जे आत्ता स्पष्ट झाले समजले, पण ते परत एकदा ऐकावं म्हणजेच माझ्या ठिकाणी आणखीन जे काय आहे पक्क होईल. म्हणून असं एकदा परत सांगा असा अर्जुन म्हणालेला आहे. हे कोण म्हणतं? देव म्हणतात. द्वारकेचा नातू म्हणे. आता जर ते काही भगवंत आहेत की जो द्वारकेचे राजे आहेत ते म्हणतात अर्जुना फार बरं झालं तो पुन्हा विचारतोस. पै अर्जुना आम्ही वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय की जो न जोडे पुसते ऐसे. आता पहा, म्हणजे एवढे मोठे भगवंत इतकं सगळं असूनसुद्धा कसं मनात असतं ते सांगतात की अर्जुना हे जे तू विचारलं आहे ना असं किती सांगावं वाटतं मला, कारण तुझ्यासारखा विचारतोय म्हटल्यावर तर किती बोलावं वाटतं मला. बोलण्यामध्ये कंटाळा येत नाही, मी बोलण्याचं थांबवणार नाही, मला उलटं जास्तीत जास्त हुरूप येतो. पण विचारणारच कोणी भेटत नाही ना, कोणी नाही असं मला कळवून द्या किंवा मला हे नीट कळालं नाही असं म्हणणारच कोणी नाही. जे काही असेल ते अगदीच निमूटपणानं चाललं. आता तू कसं की जे ऐकलंय तरीसुद्धा मला अजून ऐकायचं आहे ही जी तुझी भावना आहे असं विचारलं म्हणजे बरं वाटतं. आम्ही जरी अगोदर तुला सांगितलं असलं तरी ते पुन्हा आणखीन सांगायची तयारी माझी. विचारणारा तो भेटला यात मला तुझं हे सगळं पाहून
खूप हे आवडू लागले की आता बरं झालं अर्जुन हे विचारतो आहे. आजी मनोरथासी फळ जोडलासी तू केवळ, जे तोंड भरून निखळ आलासी पुसो. आता भगवंतानी सांगितले की आज माझं मनोरथ पूर्ण झालं. कारण काय आहे की नुसतं मनोरथ केलं तरी मनोरथाची परिपूर्णता होणं कठीण असतं, पण आज ते झालेलं आहे. कारण तुझ्यासारखा श्रोता मला भेटला. तू असा श्रोता आहेस की जे जे काही मला सांगावंसंच वाटतं परत परत तेच नेमकं तो विचारतो. मुख्य ज्या गोष्टी आहेत, ज्या सिद्धांताच्या गोष्टी आहेत, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ते विचारणारे भेटावेत. असं जे काही माझं मनोरथ होतं ते मनोरथ तू आता काय आहे पूर्ण केलं. कारण तू जे विचारलेलं आहेस ते मला म्हणजे सांगावंसं वाटतं. म्हणून जे तोंड भरून निखळ आलासी पुसो. तेव्हा तू हे सगळं विचारण्याकरता आपल्या मनात कोणत्या प्रकारचे जे काय आहे ती शंका म्हणा किंवा समजलं न समजलेपणाचा जो काही असलेला असा आंदोलनाचा भाग ते सगळं दूर निघावं म्हणून तू अगदी स्पष्टपणाला मला विचारलंस, याचा मला आनंद झालेला आहे. जे अद्वैत वरीही भोगीजे, जे अनुभवीचे तू विरजे, पुसो निमज माझे देतोची सुख. तेव्हा मुळात असं आहे की जे अद्वैतच आहे, पण त्या अद्वैताचा भोग घेत असताना त्या भोगातला जो अनुभव आहे तो अनुभव काय होतो की जसा जसा अनुभव घेत जातो तसं तसं त्या अनुभवाची जागा तिथं तिथं आपली काय आहे की असतेच. आता तो अनुभव आमच्या ठिकाणी आहे, पण त्या अनुभवाबद्दल जर काही कुठं बोलायची वेळ आली तर ते सांगायला म्हणजे पहिला तर आनंद झालाच आहे आणि त्या आनंदाचा जर विषय निघाला त्याच्याबद्दल विचारणारा कोणी मिळाला तर तेच अनुभव आता शब्दांकन करायला, आनंदाचं स्वरूप वर्णन करायला सुखा जागं झालेलं असतं. कारण आनंदाचंच आहे, पण ते वर्णन करणारा असा पाहिजे ना, त्याच विषयाचा भोगता पाहिजे, मग तो विषय त्याला समजून सांगायला काय हरकत नसते. आणि तू त्यासारखा भेटल्यामुळं मला तुझ्या पुढं हे सगळं परत परत सांगायला निरुपाधिक म्हणजेच आत्मसुखाचं वर्णन करायला मला आनंद होतोय. उलट सांगण्याकरता आणखीन माझं सुख जागं होत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.